मी एक सर्वसामान्य पुणेकर सामाजिक कार्यकर्ता. पुणेकरांचे भेडसावणारे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि भ्रष्टाचार करणारे अधिकारी यांचं बिंग फोडणारा मी कार्यकर्ता आहे. असे बरेचसे घोटाळे, बरेचसे करप्ट अधिकारी आपल्या पुण्याला, आपल्या महाराष्ट्राला, आपल्या भारताला लाभलेले आहेत आणि कार्यपदावर ते कार्यरत आहे. माझा आजचा कळीचा मुद्दा एकच आहे की महाराष्ट्रामध्ये, विशेषतः पुणे शहरामध्ये SRA म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसनच्या नावाखाली बरेचसे घोटाळे, बरेचसे लोकप्रतिनिधी, बरेचसे स्थानिक गुंड या ठिकाणी सहभाग होतात. जे पीडित कुटुंब आहेत त्यांच्यावर दबाव आणतात, त्यांच्याकडं पैशाची मागणी करतात आणि घर तुमचं पात्र अपात्र करायचं असेल ते आमच्या हातामध्ये असे धमकावून त्यांच्याकडं पैसे उकळतात. सदर त्याला काही लोकप्रतिनिधी आहेत, गुंड आहेत आणि काही सक्षम असे अधिकारी आहेत की त्यांना ते पाठिंबा देतात. आता माझ्याकडे एक फाईल आहे, पुणे शहर विकास कृती समिती. हे पुणे शहरामध्ये आम्ही बऱ्याचशा प्रमाणात ज्या ठिकाणी असे घोटाळे होतात, नागरिक आमच्याकडे तक्रार करतात, त्या तक्रारचं निवारण करण्यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करतो. तर या ठिकाणी सांगण्याचं माझं तात्पर्य एकच आहे. 936 937 कसबापेठ महिला पाणी शुद्धीकरण केंद्र या ठिकाणी आहे. SRAने काय केलं, लक्ष दिवे लावले आणि पालिकेची जागा गिळंकृत केली, म्हणजे खाऊन टाकली. कारण विचारणारा कोण नाही यांना. पालिकेमध्ये ठराव मंजूर करून घेतला. ठराव मंजूर केल्यानंतर त्या जागेचं तुम्ही पुनर्वसन, ज्या तिथले स्थानिक जी लोक होती 80 85 90 95 ते सगळं पालिकेचे मालमत्ता आस्थापन विभागाकडनं मी सगळं पेपर काढलेलं आहे. माझ्याकडे पेपराचा संच आहे पूर्ण. आणि ह्या ठिकाणी तुम्ही या लोकांचं पुनर्वसन धनकवडी बालाजीनगर या ठिकाणी ओटा स्कीम या ठिकाणी करण्यात आलं होतं. परंतु काही लोक इथं स्थानिक होते, 10-15 घरं होती. त्या 10-15 घरांची आता 70 घरं झाली. माझ्याकडं पात्रांची यादी आहे. त्या अनुषंगाने जवळपास 70 ते 75 घरं या ठिकाणी पात्र आहेत. आणि या ठिकाणी जे विकसक आहेत यांनी संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना हाताशी धरून या ठिकाणी पालिकेची आणि प्रशासनाची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे. संबंधित या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करतोय. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्याचप्रमाणे आमच्या वहिनी सुनेत्रा अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करतोय. येणाऱ्या काही दिवसामध्ये याबाबत सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. अशा घोटाळाबाजांना योग्य जागा आणि योग्य दिशा आम्ही पुणे शहर विकास कृती समितीतर्फे नक्की दाखवू, एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लवकर भेटूया.